यानंतर वसईमधून एक महत्त्वाची बातमी। वसईमध्ये पाण्याच्या टाकीच्या खाली ठेवलेल्या क्लोरीन सिलेंडरमध्ये अचानक गळती झाली, त्यामुळे परिसरात एकच गोंधळ माजला। विषारी गॅसच्या तीव्र प्रसारामुळे तब्बल 18 जण जखमी झालेत। त्यात वसई विरार महानगरपालिकेच्या अग्निशमन विभागातील 4 कर्मचाऱ्यांचा देखील समावेश आहे। या दुर्घटनेत एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याची देखील माहिती आहे। क्लोरीन नावाचा वायूची गळती झालेली आहे। या गळतीमध्ये आजूबाजूच्या परिसरामध्ये दुर्गंधी पसरल्याने मोठी दुर्घटना घडलेली आहे। सध्या मी घटनास्थळावर उभा आहे। आपण पाहू शकता ही वसई विरार महापालिकेची पाण्याची टाकी आहे आणि या पाण्याच्या टाकीखाली क्लोरीन नावाचा वायू जो सिलेंडर आहे, या ठिकाणी 15 वर्षापासून या ठिकाणी पडलेला होता। मात्र आज या ठिकाणी वसई विरार महापालिकेच्या कर्मचाऱ्यांकडून पाईपलाईनचं काम सुरू होतं, त्यामुळे जो बाटला साईडला हलवून ठेवला होता, मात्र त्या हलवण्याच्या यामध्ये तो बाटला लीक झाला आणि त्यामुळे ही दुर्गंधी संपूर्ण या परिसरामध्ये पसरली। नेमकी ही घटना कशी घडलेली आहे आपल्यासोबत आपण जाणून घेणार नागरिक आहेत। काय सांगाल, नेमकी घटना कशी घडली? दुपारी जेव्हा पाण्याची टाकी जवळ काम चालू होते पाईपलाईनचे, त्यावेळेला एक सिलेंडर त्या टाकीच्या जवळ होता आतमध्ये, तो त्या कामगाराने उचलून बाजूला ठेवला आणि तो काहीतरी पडला आणि त्याच्यानंतर ह्या क्लोरीन वायूची गळती झाली। तोपर्यंत काही समजलं नाही काय होते काय नाही, पण आजूबाजूला ज्या वेळेला हा वायू पसरला त्यावेळेला लोकांना त्रास जाणवू लागला। लोकांनी फोन केल्यानंतर आणि प्रामुख्याने मी इथून जात असताना मी पाहिलं आणि मग फायर ब्रिगेड आणि पोलीस अधिकाऱ्यांना फोन केला। ते तात्काळ ह्या घटनास्थळी आले, पण फायर ब्रिगेड आल्यानंतर ते रेस्क्यू करणार, पण त्यांच्याकडे ती अत्याधुनिक सुविधा नव्हती, मास्क वगैरे नव्हते। त्याच्यात अर्धा तास 1 तास निघून गेला, पण वायू हा पसरत होता। त्याच्यानंतर त्यांनी तो सिलेंडर उचलून सनसिटी मध्ये मोकळ्या परिसरामध्ये ठेवला। या घटनेमध्ये जवळजवळ 7 ते 8 जण जखमी झालेले आहेत, ऍडमिट आहेत ते। त्या ठिकाणी या कामगिरी सुरू असताना हा बाटला लीक झाला आणि त्यामुळे या आजूबाजूच्या परिसरामध्ये राहणाऱ्या नागरिकांना याची दुर्गंधी पसरली, त्यामुळे अनेक नागरिक जखमी झालेले आहेत। मात्र यामध्ये वसई विरार महापालिकेचे अग्निशमन दलाचे 4 जे कर्मचारी आहेत ते सुद्धा जखमी झालेले आहेत आणि यामध्ये एका पुरुषाचा देखील मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे। नेमकं या संपूर्ण घटनेमध्ये कोण जबाबदार आहे हे पाहण्याचा महत्त्वाचा ठरणार आहे। विपुल पाटील, पुढारी न्यूज, वसई।